ऋषिकेश उत्तराखंड राज्यातील देहरादून जिल्ह्यातील एक फेमस तीर्थक्षेत्र आहे। या ठिकाणी लक्ष्मण झुला, राम झुला, जानकी झुला, भरत घाट, त्रिवेणी घाट असे फेमस टुरिस्ट प्लेसेस आहेत, जे पाहण्यासाठी टुरिस्ट दूरवरून येतात। सकाळी गंगा नदीमध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडलेले दिसले। मी सकाळी 7ला भरत घाटावर गेलो होतो। गंगा नदीचे दर्शन घेण्यासाठीच हा सूर्योदय झाला असावा असे वाटले। पाणी तांबड्या कलरचे झाले होते, वातावरण प्रसन्न होते आणि एक पॉझिटिव्ह वाइब इथे पाहण्यास मिळाली। भरत घाटावरून दिसणारे हे दृश्य वर्णनापलीकडचे होते। ऋषिकेशमध्ये अनेक आश्रम आहेत, त्यापैकी फेमस आश्रम म्हणजे परमार्थ निकेतन आश्रम। 1942 मध्ये स्वामी सुखदेव यांनी हे आश्रम गरीब आणि अनाथ मुलांना वेद आणि पारंपरिक शिक्षण देण्यासाठी बनवले। हे आश्रम पाहण्यासारखे असून इथे भगवान विष्णूच्या दश अवतारातील मूर्ती पाहण्यास मिळतात। इथे फ्रीमध्ये योगा शिकवला जातो। हा रामझुला आहे। इतर राज्यातील लोकांना रामझुला आणि लक्ष्मण झुला या हलत्या पुलाचे अट्रॅक्शन जरी असले तरी ऋषिकेशमधील लोकांचा हा दळणवळण करण्याचा रोजचा मार्ग आहे। त्रिवेणी घाट हे ऋषिकेशमधील मेन अट्रॅक्शन आहे। हिंदू मान्यतानुसार इथे गंगा, यमुना आणि सरस्वती या तीनही नद्यांचा संगम झाला आहे, म्हणून याला त्रिवेणी घाट म्हटले जाते। याच ठिकाणी महादेवाच्या जटेमधून निघणारी गंगा नदीची सुंदर मूर्ती पाहण्यास मिळते आणि अर्जुनाला ज्ञान देत असतानाची श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती आहे। इथे दररोज संध्याकाळी 6 ते 7 गंगा नदीची महाआरती होते, जी पाहण्यासाठी भाविक इथे 3-4 तास बसून राहतात। आरती सुरू होण्यासाठी इथे पुजाऱ्यांच्या हातून आपण आपल्या पूर्वजांचे नाव घेऊन संकल्प सोडू शकतो। अर्ध्या तासाची आरती झाल्यानंतर इथे राधे राधे नावाचा जप आणि भजन केले जाते आणि भक्त इथे मनसोक्त नाचण्याचा आनंद घेतात। त्रिवेणी घाटाजवळ हेमकुंड साहिब गुरुद्वारा आहे। इथे टुरिस्ट मोठ्या प्रमाणावर भेट देतात। श्री भूतनाथ महादेव मंदिर हे ऋषिकेशमधील एक खूप मोठे मंदिर आहे। जानकी झुलापासून साधारण 3 किलोमीटर हे मंदिर आहे। हे मंदिर ऋषिकेशमधील मणिकूट या पर्वतावर आहे। महादेवाचे लग्न जेव्हा पार्वतीसोबत झाले तेव्हा ते आपल्या गणांसोबत
याच जागेवरून पुढे गेले होते. आपल्यासोबत असलेल्या भूतांना त्यांनी याच जागेवर थांबण्यास सांगितले होते आणि ते आपल्या गणांना घेऊन हरिद्वारला गेले होते. महादेव आणि पार्वती यांचा विवाह हरिद्वारला झाला असे सांगण्यात येते. लाखो वर्षापासून जमा असलेल्या बर्फाचे स्फटिक तयार होते आणि या स्फटिकपासूनच हे शिवलिंग बनले आहे. भूतनाथ मंदिरावरून ऋषिकेशचे सुंदर दृश्य पाहण्यास मिळते. ऋषिकेशमध्ये ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसुद्धा केल्या जातात. भारतातील कानाकोपऱ्यातून टुरिस्ट इथे बंजी जंपिंग आणि राफ्टिंग करण्यासाठी येतात. यमुनोत्री हे उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र आहे. इथे यमुना देवीचे मंदिर आहे. यमुना देवी म्हणजेच सूर्यदेवाची मुलगी आणि यमाची बहीण आहे. उत्तराखंड राज्यातील 4 धाममध्ये यमुनोत्री हे पहिले धाम आहे. या ठिकाणी यमुना नदीला गंगा नदी इतकेच महत्त्व आहे. यमुनोत्रीला जाण्यासाठी पहिले बरकोटला यावे लागते. बरकोटवरून जानकी चट्टी या गावी जावे लागते. या रूटवर बऱ्याच वेळा ट्रॅफिक जाम होते. कधीकधी ही ट्रॅफिक जाम 8 ते 10 तासांची सुद्धा असू शकते. जानकी चट्टी इथून यमुनोत्रीचा ट्रेक सुरू होतो. 6 किलोमीटरचा हा ट्रेक खूप कठीण असून साधारण पायी गेल्यास 2.5 तास लागतात. यमाई देवीने असित नावाच्या ऋषीला या ठिकाणी दर्शन दिल्यामुळे याच जागेवर यमुना देवीचे मंदिर बांधण्यात आले. यमुना नदीचा उगम यमुनोत्री मंदिरापासून पुढे 1 किलोमीटरवर असलेल्या चंपासार ग्लेशियरमधून होतो. 4 धाम यात्रा यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ अशा पद्धतीने केली जाते. गढवालचे राजा सुदर्शन शाह यांनी 19व्या शतकात या मंदिराचे निर्माण केले. त्यावेळी हे मंदिर लाकडापासून बनवले होते. काही वर्षांनी प्रतापशाह यांनी हे मंदिर दगडी बांधकामाचे बांधले. त्याच्या काही वर्षांनी भूकंप आल्यामुळे हे मंदिर पडले आणि जयपूरची राणी गुलेरिया हिने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. जानकी चट्टीवरून यमुनोत्रीला येण्या जाण्यासाठी एकच मार्ग आहे. याच मार्गावरून पैदल यात्री, घोडा, खच्चर, पालखी आणि पिठ्ठू यांचे येणे जाणे सुरू असते. सहा किलोमीटरच्या या ट्रेकमध्ये जागोजागी मेडिकल चेकपोस्ट आहेत. जर कोणाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर अवेलेबल आहे. एक दिवशी यमदेव आपली बहीण यमाई म्हणजेच यमुना देवीच्या घरी गेले होते. तेव्हा यमाईने यमाचे स्वागत करून यथेच्छ आदर सत्कार केला. तेव्हा यमाने प्रसन्न होऊन यमाई देवीला आशीर्वाद दिला की जो कोणी मनुष्य भाऊबीज या दिवशी यमुना नदीमध्ये स्नान करेल त्याला अकाली मृत्यू येणार नाही. मंदिरामध्ये सूर्यकुंड नावाचे गरम पाण्याचे कुंड आहे. भाविक मंदिरामध्ये दर्शन घेण्याआधी या कुंडामध्ये स्नान करतात आणि नंतर दर्शन घेतात.
असित ऋषी दररोज सकाळी स्नान करण्यासाठी कालिंद पर्वतावर जात होते, जे यमुना नदीचा उगमस्थान आहे. बऱ्याच वर्षांनी असित ऋषी म्हातारे झाले, त्यामुळे ते कालिंद पर्वतावर जाऊ शकत नव्हते. तेव्हा त्यांनी यमुना नदीची तपश्चर्या केली. त्यांच्या तपसाधनेवर खुश होऊन यमुना नदीने त्यांना दर्शन दिले आणि या जागेवरून ती वाहू लागली. यमुनोत्रीचे दर्शन घेतल्यानंतर मी बरकोटवरून उत्तर काशीला आलो. उत्तर काशीवरून गंगोत्री 100 किलोमीटर आहे. उत्तर काशीवरून गंगोत्रीला जाण्यासाठी शेअरिंग जीप अवेलेबल आहेत. सकाळी 5 वाजल्यापासूनच गंगोत्रीला जाण्यासाठी ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे. हर्षिल व्हॅलीच्या जवळ ट्रॅफिक जाम झाले होते. उत्तर काशीवरून गंगोत्री मंदिरापर्यंत पोहोचण्यास साधारण 3 तास लागतात, पण ट्रॅफिक जाम असेल तर 5 ते 6 ताससुद्धा लागू शकतात. हर्षिल व्हॅली सफरचंदाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. एका इंग्रजी अधिकाऱ्याने हर्षिलमध्ये सफरचंदाची लागवड सुरू केली आणि हर्षिलची अर्थव्यवस्था बदलून टाकली, कारण त्यानंतरच या व्हॅलीला महत्त्व आले. गंगोत्रीवरून येणारी भागीरथी नदी हर्षिलमधून वाहते. पुढे देवप्रयागमध्ये अलकनंदा या नदीसोबत मर्ज होऊन गंगा नदी तयार होते. मंदिराच्या बाहेरच बरेच दुकान आणि हॉटेल्स आहेत. या ठिकाणी ब्रेकफास्ट आणि लंच करता येतो. गंगोत्री हे 4 धाममधील दुसरे धाम आहे. मंदिरामध्ये जाण्यासाठी ट्रेकिंग करण्याची गरज नाही, त्यामुळे वयस्कर भाविक देखील या ठिकाणी दर्शन घेऊ शकतात. मंदिरामध्ये गंगा नदीची एक मूर्ती आहे. हिंदू मान्यतानुसार भगवान श्रीराम यांचे पूर्वज राजा भगीरथ यांनी याच ठिकाणी महादेवाची बरेच वर्ष तपश्चर्या केली. त्याच जागेवर हे मंदिर बांधले आहे. राजा भागीरथने गंगा नदीला पृथ्वीवर आणल्यामुळे गंगा नदीला भगीरथी नदी देखील म्हणतात. श्रद्धाळू भगीरथी नदीचे पाणी आपल्यासोबत बॉटलमध्ये भरून घेऊन जातात. मंदिराच्या समोरच भैरवबाबाची प्राचीन अखंड धुना आहे. या ठिकाणी अखंड लाकडं जळत असतात. गंगोत्रीचे दर्शन घेऊन मी उखीमठला गेलो. 290 किलोमीटरचा हा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी मला 8 तास लागले. गंगोत्रीवरून उखीमठला जाताना रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये अगस्त्यमुनी नावाचे एक गाव लागते. याच भूमीमध्ये महर्षी अगस्त्य यांनी बरेच वर्ष तपश्चर्या केली होती, त्यामुळे या गावामध्ये त्यांचे मंदिर बांधले आहे. अगस्त्यमुनी सप्तऋषीमधील एक ऋषी आहेत. उखीमठमध्ये रात्री पोहोचलो आणि सकाळी 8ला उखीमठमधील महादेवाचे ओंकारेश्वर मंदिर पाहण्यास गेलो. याच मंदिरामध्ये दरवर्षी केदारनाथ मंदिराचे कपाट कधी उघडणार याची डेट फिक्स केली जाते. मंदिराचे बांधकाम आणि नक्षीकाम पुरातन शैलीतील आहे. हिंदू मान्यतानुसार राजा मानधाता हे महादेवाचे भक्त होते. त्यांनी एका पायावर उभं राहून महादेवाची अनेक वर्ष तपश्चर्या केली. महादेवाने त्यांना ओमच्या रूपात दर्शन दिले, म्हणून या मंदिराला ओंकारेश्वर नाव दिले. भगवान श्रीकृष्ण यांचा नातू अनिरुद्ध आणि बाणासुराची मुलगी उषा
यांचा विवाह याच ठिकाणी झाला होता. उखीमठमध्ये मी GMVNच्या गेस्ट हाऊसमध्ये थांबलो होतो. केदारनाथला जाणार होतो, पण वातावरण खूपच खराब झाल्यामुळे 3 दिवस यात्रा बंद केली होती. गेस्ट हाऊसच्या समोरच गुप्तकाशीचे विहंगम दृश्य दिसत होते. गुप्तकाशीवरून उखीमठला येण्यासाठी एक ऑफरोड आहे जो 7 किलोमीटरचा आहे. मी त्याच ऑफरोडवरून गुप्तकाशीवरून उखीमठला आलो होतो. दुसऱ्या दिवशी मी उखीमठवरून बद्रीनाथला गेलो. उखीमठवरून बद्रीनाथ 165 किलोमीटर आहे. मी शेअरिंग जीपने गेलो होतो. 4 धाम यात्रा सुरू झाल्यावर पहिले 2 महिने मे आणि जून उत्तराखंडच्या बस कमी प्रमाणात असतात आणि शेअरिंग जीप जास्त प्रमाणात असतात. कदाचित याच 4 महिन्यामध्ये सर्वसामान्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असेल म्हणून हा नियम असावा. बद्रीनाथला गेलो तेव्हा तिथे -2 टेम्परेचर होते. त्या थंडीमुळे मी आजारी पडलो. बद्रीनाथ येथे भगवान विष्णूंचे मंदिर आहे. याच ठिकाणी नारद मुनी यांनी 6000 वर्षे तपस्या करून विष्णूंना पृथ्वीवर आणले होते. अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर भगवान विष्णू बरेच दिवस राहिले म्हणून या ठिकाणी त्यांचे मंदिर बांधण्यात आले. मे महिन्यामध्ये बद्रीनाथ मंदिरात अनेक भक्त भेट देतात, त्यामुळे 3 किलोमीटरपर्यंत इथे रांग असू शकते. दर्शन घेण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. सकाळी 5ला मंदिरामध्ये महाआरती असते. त्यानंतर सकाळी 7ला मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येते. नंतर 1:30 ते 4:30पर्यंत पुन्हा मंदिर बंद असते. हे मंदिर नर आणि नारायण या 2 पर्वतरांगांमध्ये आहे.